विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। माजिवडा गावातील नाना नानी पार्क मधून सध्या आपण लाईव्ह आहोत। आपण जर पाहिलं तर नाना नानी पार्क मध्ये स्थानिक नागरिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या संख्येने सर्व लहान मुलं जे आहेत या ठिकाणी या आंदोलनामध्ये जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। काय नेमका विषय, काय नेमकी त्यांची मागणी या संदर्भात आपण त्यांच्याशी थेट जे आहेत ते संवाद साधणार आहोत। आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे सचिन जे असतील त्याचबरोबर सर्वच स्थानिक नागरिक जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला एकवटलेले पाहायला मिळतात आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी आक्रमक पवित्रा जो आहे तो या ठिकाणी या सर्व स्थानिकांचा आपल्याला पाहायला मिळतो। मोठ्या संख्येने हे सर्व लहान मुलं जे आहेत ते आंदोलनामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। झाडे लावा झाडे लागवा अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत या सर्व स्थानिकांकडून ज्या आहेत त्या देण्यात येत आहेत। आपण थेट जे आहेत ते येथील स्थानिक नागरिकांशी जे आहेत ते संवाद साधणार आहोत। काय एकंदरीत त्यांची मागणी या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सचिनजी, काय नेमकी आपली मागणी आहे? सर्वजण एकवटलेले आहेत, काय विषय? आता माजिवडा भागामध्ये व इतर असणाऱ्या या क्षेत्रामध्ये ज्या ज्या विहिरी आहेत या विहिरीवरती फिल्ट्रेशन आरओ प्लांट बसवण्याचे काम इथे चालू होते। गावामध्ये सेम पद्धतीने विहिरींना संरक्षण व संरक्षित करण्याचे काम झालेले आहे, त्याचा आम्ही स्वीकार करतो आणि आम्हाला त्याचा अभिमान देखील आहे की हे चांगलं काम सुस्थ उपक्रम सरकारने घेतलेला आहे। परंतु त्याच वेळेला असं झालं आहे की या ज्या नाना नानी पार्क मध्ये म्हणजे माजिवडा गावाची साधारण जी लोकसंख्या आत्ताच्या वेळेत जर धरली तर 30-35 हजाराच्या वरती आहे। तिथं हा एकमेव नाना नानी पार्क आहे। इतर जे पार्क आहेत, गार्डन आहेत, मैदान आहेत ते सगळेच्या सगळे दुरुस्तीच्या कारणाने बंद पडलेले आहेत। हे एक गार्डन होतं जिथे पब्लिक नाना नानी मध्ये येणारे ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं इथे थोडा वेळ व्यतीत करत होते। परंतु असं झालं आहे की शासनाला काय झालं माहिती नाही, अचानकच 8-10 दिवसाआधी इथे खोदकाम चालू झालं, कुठलीही नोटीस लागली नाही। 200-300 मीटर वरती असणारी एक विहीर आहे, त्या विहिरीवरचा प्लांट फिल्ट्रेशनच्या नावाखाली जो 2 माळी होणार आहे तो इकडे आणण्यात आला। इथे आधीपासून एक स्ट्रक्चर असं आहे जे कधीच 3 वर्षापासून कोणीच वापरलं नाही, पण हे स्ट्रक्चर देखील इथं उभं करून ठेवलं। आता दुसरं स्ट्रक्चर इथं उभं करण्यात येत आहे। हे करताना यांनी निसर्गाची सगळ्यात मोठी हानी केलेली आहे। तुम्ही जर 2 मिनिटं इकडे दाखवाल तर हे जे जुनं साधारण आमच्या जन्माच्या म्हणजे या कंपनी असताना 100 वर्ष आधीचं हे झाड इथे, वडाचं झाड इथे आहे। या झाडाचे मुळं यांनी तोडून टाकलेले आहेत, त्याच्या अगदी बाजूला खेटून हा प्लांट लावण्याचा कट यांनी केला आहे। हा 2 माळ्याचा प्लांट ज्यावेळी होईल तेव्हा जर तुम्ही बघा त्याच्या सगळ्या या बाजूला आलेल्या फांद्या तोडण्यात येतील। या तोडल्यानंतर झाडाचा आपसुकच हा नैसर्गिक विषय असल्यामुळे त्याचा तोल हवेने किंवा खालचे मुळं कमी केल्याने तो त्या घरांवर जाऊ शकतो। आजपर्यंत इकडची 3 झाडं पडलेली आहेत, त्यातलं एक झाड घरांवर पडलेलं आहे, कोणाची हानी झाली नाही, घरांचं नुकसान झालं होतं। परंतु असली दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी कालपासून आम्ही विनंती करतोय, त्या व्यक्तींना विचारतोय। कॉन्ट्रॅक्टर उद्धटपणे सांगतात आम्हाला कमिशनरची ऑर्डर आहे। गार्डन डिपार्टमेंटमध्ये आम्ही संवाद साधला, त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला वरून आदेश आहेत। हे आदेश कोणाचे, कसले आणि गार्डनचा जीव घेण्याचं काम कोण करतंय? ही नैसर्गिक दृष्ट्या बघितली तर ही हत्या आहे, ही एका नाना नानी पार्कची हत्या आहे, ही एका जुन्या 100 वर्ष वडाच्या झाडाची हत्या आहे। कशी भूमिका असणार आहे आता पुढची सर्व स्थानिक नागरिकांचा, लहान मुलांचा, ज्येष्ठ नागरिक आणि रहिवाशांचा या बांधकामाला, या विचारांना पूर्णपणे विरोध आहे। हा इथे होऊच द्यायचा नाही। जर हे बांधकाम झालं तर पुढची भूमिका काय असणार? झालं तर बाजूला पुढची भूमिका काय? हे आमचे घर आहे, उद्या लूट झालं घरावर पडणार, मग ते कोण काय करणार त्या घराचं? एक तर माझे मुलं इथे नाही। कुठेतरी स्थानिक नागरिकांची देखील आजूबाजूला लोकवस्ती आहे, त्यांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास होतो, कसं बघताय? या विषयासाठी जर बांधकाम उद्यापासून चालू जरी झालं तरी या सर्वांना आम्ही महानगरपालिकेत घेऊन जाऊ। त्यानंतर जर त्यांनी आमची मागणी ऐकली नाही, आम्हाला डावलण्यात आलं तर आमदार संजय केळकरांशी जी चर्चा झाली त्याप्रमाणे आम्ही तिथे मी स्वतः आमरण उपोषणाला बसणार, पण हे कन्स्ट्रक्शन इथं मी होऊ देणार नाही आणि हे सोमवारीच आम्ही करणार आहे। याला काही वेळ नाही, कारण का यांनी जे आतापर्यंत हानी केली आहे, मुळं तर तोडून झालेली आहेत, कोणी दिली परवानगी? ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असा वाटतो की मागणी केल्याशिवाय तर काम चालू होत नाही।
हा मागणी करणारा कोण, याचिकाकर्ता कोण होता, त्याचं नाव आम्हाला जाहीर करावं. त्याच्यानंतर ज्याने याच्यामध्ये काम करून ही जी झाडं मुळं तोडण्यात आलेली आहेत याच्यावरती गुन्हा नोंद व्हावा. आणि ज्याने नाना नानी पार्क मध्ये बिना परवानगी हे काम सुरू केलं असेल किंवा परवानगी जरी घेतली असेल तर ती कोणी दिली याला विरोध करत त्याच्यावर कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे. न पूर्ण झाल्यास मागण्या कारवाया या गोष्टी वेगळी ठेवता काम इथे होऊ देणार नाही. कन्सेप्ट क्लिअर आहे, जिथं विहीर तिथे प्लांट. तुम्ही त्या प्लांट पाशी त्या विहिरीवरती तो प्लांट घ्यावा. आमचा प्लांटला विरोध नाही. मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलं जे आहेत ते या पार्क मध्ये येत असतात, खेळण्याकरता येत असतील, राऊंड मारण्याकरता ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी येतात. त्यांना देखील याचा नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागतो, कारण की काम हे जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. कुठेतरी याचा नाहक त्रास स्थानिकांना असेल, या सर्व मुलांना सहन करावा लागतो. याकडे कसं बघता? तुम्ही जर बघाल हा खड्डा आहे, याच्यात पाणी आता काल पाऊस झाला आलेला आहे, परंतु इकडे जर उद्या काही दुर्घटना घडली, कुठल्याही प्रकारचं बॅरिगेट्स नाही केलेत, कुठल्याही प्रकारची बाहेर नोटीस नाही, कोण काम करतंय, कधीपासून करणार आहे, त्याचा उद्देश काय, हे लपवाछपवी का? हा माझा पहिला, जेव्हा आम्हाला समजलं की इथं रिन्युएशन होणार आहे, नाना नानी पार्क मध्ये रिन्युएशन होणार आहे, आम्ही त्याला विरोध केला नाही. रिन्युएशन चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, रिन्युएशन होणार होतं तर त्या वस्तू काढण्यात आल्या तिथपर्यंत ठीक होतं. जेव्हा काल इथे पीसीसीचं काम चालू झालं तेव्हा आम्हाला खरी माहिती कळाली की इथे एक प्लांट येतोय. बरं, जर नाना नानी पार्क हे सरकारने रिझर्व केलं होतं ना, मग तिथे लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी जागा पाहिजे, झाडांसाठी जागा पाहिजे. इथे हा प्लांट कशासाठी? हे स्ट्रक्चर आजपर्यंत असंच पडीक आहे. या स्ट्रक्चरमध्ये फक्त गांजाडे आणि दारुडे हेच पोलिसांना सापडले रात्रीचे, आणि त्याच्यामुळे नाहक त्रास लोकांना होतो. तर हे सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि हे कुठल्याही प्रकारचं स्ट्रक्चर या पार्क मध्ये नको. इथं आम्हाला हिरवळ जंगल, हिरवळ झाडी ह्याचीच अपेक्षा आहे. कॉन्क्रीटचं जंगल इथे नको. काय वाटतं, कोण ह्या बांधकामाला हा घाट कोण घालते नेमकं? बघा, जी विहीर ज्या ठिकाणी आहे, जे शासनाचं धोरण आहे, अतिस्तुत्य उपक्रम आहे तो, त्याबद्दल काही आमचा मतभेद नाही की विहिरीवरती हा आरो प्लांट पाहिजे, याचा वापर झाला पाहिजे, विहिरींचं संरक्षण झालं पाहिजे. याच्या मागे जो इकडचा विकासक असेल, ज्या विकासकाच्या इथं ती विहीर आहे, आता तर इथे काय नाव उघड केलेलं नाहीये, पण जे डाऊट जातो तो असं आहे की विकासकाला तिथे तर प्लांट नकोय म्हणून त्यांनी या नाना नानी पार्क वरती तो थोपलाय, लादलेला आहे. तर याचा आम्हाला विरोध करायचा आहे. हा विरोध कुठल्याही एका व्यक्तीचा नाहीये, हा आमच्या स्थानिकाचा आहे. याचं कारण एकमेव आहे, जे चुकीचं आहे ते एक्सेप्ट करा. आणि जे म्युन्सिपल कमिशनर आहेत, आता कुठली महापालिका सध्या अस्तित्वात नाही, सगळे काळजीवाहू आहेत. तर या लोकांनी, तुम्हीच आमचे सर्व आहात, तर या म्युन्सिपल कमिशनर जे आयुक्त आहेत, या आयुक्त साहेबांनी याची दखल घेतली पाहिजे आणि या त्वरित हा प्लांट त्या विहिरीवर नेला पाहिजे. त्या विहिरीवर त्याचं, साहेब जागा किती लागणार आहे माहितीये का तुम्हाला? टेक्निकली 6 मीटर बाय 6 मीटर एवढी त्याची व्याप्ती आहे. केवढा मोठा खड्डा आहे. ठीक आहे, तुम्हाला फाउंडेशन साठी पाहिजे, याच्यामुळे होणारं नुकसान आणि येणारं कन्स्ट्रक्शन हे या पार्क मध्ये नको. 6 मीटर बाय 6 मीटरची जागा महानगरपालिकेत या एवढ्या मोठ्या प्रभाग समितीत कुठेही उपलब्ध होईल. एवढा मोठा पाईपलाईन करून आणायची, महानगरपालिकेकडे एवढा पैसा आलाय, इतक्या लांबून पाईपलाईन घेऊन यायची, इकडनं परत न्यायची काय गरज होती? तुम्ही तुमच्या त्या विहिरीवर करा ना, बाकीच्या ठिकाणी चालू आहे. तर हा आमचा आवाज तुमच्या मार्फत या सगळ्या नागरिकांचा आवाज तिथपर्यंत पोहोचावा एवढी माफक अपेक्षा आहे. नाही झालं, सोमवारीच जेवढ्या संख्येने जमेल तेवढ्या संख्येने आम्ही तिथे पोहोचून आणि आमरण उपोषणाची सुरुवात त्याच दिवशी त्या क्षणी आम्ही तिथून करू. धन्यवाद. आपण पाहिलं असेल, माजुडा गावातील नाना नानी पार्क या ठिकाणी सध्या आपण लाईव्ह आहोत. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक जे आहेत ते कुठेतरी आक्रमक झालेले आहेत. नाना नानी पार्क मध्ये होत असलेल्या बांधकामाला जो आहे, या बांधकामाला विरोध जे आहे ते सर्व स्थानिक नागरिक करताना आपल्याला पाहायला मिळतात. हा प्लांट जो आहे तो या ठिकाणून हटवा अशी मागणी जी आहे ती सर्व स्थानिक नागरिकांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक असतील, सर्व लहान मुलं जे आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि जर हे बांधकाम हटवलं नाही तर आम्ही अमरण उपोषण करू अशा पद्धतीचा इशारा देखील जे आहे ते सचिन शिंगारे असतील, त्याचबरोबर सर्व स्थानिक नागरिकांनी जो आहे तो या ठिकाणी दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.